हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. माझं नाव आहे ज्योती. माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल अंश JRK ब्लॉग्स. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल ऑप्शनची घंटी दाबा आणि कमेंट जरूर करा कारण मला कोण सबस्क्राईब केलं त्यांच्याबद्दल माहिती मिळते किंवा त्यांनाही कोणतं चॅनल वगैरे असेल तर सबस्क्राईब करण्याचं मला बी माहिती होते. त्याच्यासाठी प्लीज सबस्क्राईब करून कमेंट करा. बघा माझा आज डेली ब्लॉग टाकत आहे मी. 2-3 दिवस झालं मी टाकला नाही आणि वाजले आहेत आता सकाळचे 7. गेला आहे मोठा मुलगा पण डबा वगैरे करून दिला. त्याच्यानंतर आता ही आहे दुपारचा टाईम. दुपारच्या नंतर मी बनवत आहे खिचडी. सकाळी थोडासा स्वयंपाक एक्स्ट्रा केला नव्हता, कमीच केला होता. त्यासाठी म्हटलं दुपारून लेकरांसाठी चला सोयाबीन खिचडी बनवूया. मग बटाटे घेतले आहेत 2 कापून, हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता, कांदा आणि कोथिंबीर, टमाटर घेतला आहे. माझी नवीन यूट्यूब फॅमिली खूप छान जोडली आहे. आणखीन त्यांचं पण स्वागत आहे माझ्या यूट्यूबमध्ये, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्याकडून आणखीन नवीन काय काय त्यांना बघायला आवडेल किंवा माझ्याबद्दल माहिती काही विचारायची असेल तुम्ही विचारू शकता, कमेंट करू शकता. अशाच रोजचे ब्लॉग येत असतात माझे 3-3:30च्या टायमाला आणि कमेंट जरूर करा. तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे मी तेलामध्ये. आता याला फोडणी देऊन घेते कारण दुपारचा वेळ होता. लगेच मुलं येतात शाळेतून, नंतर त्यांना जेवायला वगैरे लागते. लगेच आपलं धुणं भांडे हे तर चालूच असते दिवसभर, बरोबर आहे ना. आणि आता थंडीचे दिवस, बापरे इकडे लातूरची थंडी तर बोलली तर इतकी थंडगार सुटल्या मारं. सकाळी 9 वाजले 10 वाजले तरी देखील ती कोहरा हटना झाले. बरं नुसतं सगळीकडे धुकं पडलेलं आहे. खूप सारी थंडी आहे आज तर. हीच आहे थंडी म्हणजे काय म्हणतात त्याला, ऊन मजूर कसलं दिसलंच नाही बरं. सूर्य ऊन कुणीकडे दिसलंच नाही आज. ऊन कसलंच नव्हतं लातूरकडं. मग आणखीन कोण कोण लातूरचं आहे मला कमेंट करून जरूर सांगा, कमेंट जरूर करा. आणि असं बघायला गेलं तर खूप मोठा ब्लॉग होतो बरं. खूप छान ताई मला सपोर्ट करत आहेत, त्यांचं पण माझ्या मनापासून धन्यवाद. जसं की पूजाताई, नीताताई, राधाताई, आणखीन ज्योतिताई, अशा खूप साऱ्या ताई आहेत माझ्या. खूप छान सपोर्ट करतात मला. जे गोष्टी माहीत नाही ते पण सांगतात. ज्या गोष्टी मला आणखीन नवीन पण खूप साऱ्या जोडल्या आहेत बरं का. असाच सपोर्ट राहू द्या. आणखीन मला ज्या गोष्टीची माहिती नाही ते पण सांगत जावा. जसं की लाईव्ह घ्यायचं मला आणखीन नाही जमत. मी आज लाईव्ह घेण्याचा प्रयत्न केले परंतु बरोबर आला नाही मला घेता लाईव्ह. हळूहळू होईल सवय. मी खूप जणांची लाईव्ह बघत असते, त्यांच्याकडून माहिती घेत असते, त्यांना कमेंट करत असते. हळूहळू होईल माहिती. मी पण घेईनच लवकर लाईव्ह. तुम्हाला जर मी लाईव्ह घेतलेलं आवडत असेल तर कमेंट जरूर करा. मी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेन. ओके. कसा वाटला माझा रेसिपीचा आज ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा. कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. बघा छान वगैरे भाजून घेतले आहे कांदा. आणि हे भाजल्याच्या नंतर थोडंसं मीठ टाकायचं, लवकर भाजते. खूप छान लागते अशा प्रकारे खिचडी. तमालपत्र पण टाकून घेतले. बघा अशा प्रकारे खिचडी करून बघा, खूप छान आणि एकदम भन्नाट लागते बरं. कशी वाटली माझी आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा. हे आहेत 6 जिरा. थोडे खडे मसाले पण टाकत आहे मी. व्हेज पुलाव बोलले तर सगळं येतेच मध्ये. खडे मसाले, दालचिनी, शहाजिरा, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी, आणखीन हो एवढं सगळं टाकले. काही विसरलं असेल तर माफी असावी. इलायची, हळद, मीठ व्यवस्थित टाकायचं. इलायची पण टाकली. आणि कसं आहे एकदम तिखट आणि मीठ व्यवस्थित झालं ना स्वयंपाक कोणताही असो छान लागतोच बरं. कसं नॉनव्हेज असो, व्हेज असो, अगर वरण भात असो, कोणतंही असलं ज्यावेळेस आपण प्रमाणामध्ये सगळं टाकतो ना खूप छान स्वयंपाक होतं. टमॅटोमध्ये पाणी असतं त्याच्यासाठी थोडंसं लास्ट ठेवायचं. कोथिंबीर मी पेस्ट करून घेतली नाही टमॅटो ह्याची, काय कोथिंबीरची, अद्रक लसूणची. बटाटा खूप छान चिरून दिला होता अंशनं. हे सगळं कटिंग अंशनंच करून दिलेलं आहे. बटाटा टाकले, टमाटर टाकला, नंतर लगेच हळद. आणि ह्याला आमच्या इकडे काय बोलतात माहिती आहे का, निलंगा राईस. अशा प्रकारे मी करण्याचा एक प्रयत्न केले. बघा कसा वाटला करून बघा. डाळी घेतलेली आहेत मूग डाळ, मसूर डाळ मिक्स आहे. टरफलाची मूग डाळ आहे, आईनं दिलेली होती, आणि मसूर डाळ मिक्स. मग छान वगैरे भाजला. लगेच घेतले मी तांदूळ, पाणी सोडलं गरम.
आणि शक्यतो अशा भाज्यामध्ये किंवा खिचडीमध्ये गरम पाणी टाकल्यास खूप छान टेस्ट वाढते बरं. थंड पाणी पण असं टाकून बघा तुम्ही, गरम पाणी पण टाकून बघा, टेस्टचा खूप फरक असतो. सोयाबीन पण भिजू घालून ठेवले होते मी, सोयाबीन आणि शेंगदाणे ते पण टाकून घेतले. चालते, भेटू आता शिजल्याच्या नंतर. कोथिंबीर थोडी राहिलेली होती टाकून घेतले. आणि कलर, निलंगा राईस बोलतात लेकर, त्यासाठी थोडासा कलर खायचा फूड कलर आहे बघा. अशा प्रकारे बीट कट करून घेतलेला आहे. कढी, दही आणि राईस. कसा वाटला माझा व्हेज पुलाव कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्हीही अशा प्रकारे करून बघा, खूप छान होते. हेच आपली व्हेज बिर्याणी, दहीसोबत खूप छान लागते बरं. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल अंश JRK ब्लॉग्स. कमेंट जरूर करा, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या माझ्या पाठीशी. छान छान कमेंटचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये. असाच सपोर्ट करा. खूप छान ताई दादाचं मनापासून धन्यवाद. बाय. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. कमेंट जरूर करा, तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. बघा छान झालं, एकदम मस्त. अशा प्रकारे करून बघा. बाय. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. काळजी घ्या.